शिल्लक राहिलेल्या भाताचं आपण काय काय बनवू शकतो याचा विचार आपण गृहिणी नेहमीच करत असतो. आपण यापासून ढोकळा बनवू शकतो, साधा राईस बनवू शकतो फोडणीचा, किंवा मग अगदीच फ्राईड राईस किंवा अगदी यासारखी सुंदर चवदार अशी मस्त बिर्याणीही आपण आरामात बनवू शकतो. पण ही व्हेज बिर्याणी आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नॉनव्हेज बिर्याणीही याची आरामात बनवू शकता. त्याची रेसिपी आपण नंतर एकदा बघूया. आज आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या भाताची साधी सिंपल पण चवदार अशी मस्त खमंग बिर्याणी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर फोडणीला तूप घालून घ्यायचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता, पण मी या ठिकाणी तूप वापरले जेणेकरून आपली बिर्याणी सुंदर आणि मस्त अशी होईल. ठीक आहे. तूप वितळलं की मग यामध्ये फोडणी घालून घ्यायची आहे. मी अर्धा चमचा जिरं घेतलं होतं, पण ते कमी केलं कारण मी जिरा राईस वापरते. तुम्ही जर साधा राईस वापरणार असाल तर या ठिकाणी अर्धा चमचा जिरं इनफ आहे. ठीक आहे. मोहरी, जिरं आणि हिंग याची फोडणी देऊन घ्यायची आहे. ती फोडणी परतवून झाली की मग यामध्ये लसूण आणि आलं याची तुम्ही पेस्टही वापरू शकता, किंवा अगदीच माझ्यासारखं 5-7 पाकळ्या लसणाच्या कापून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर 1 इंचभर आलं किसून घालायचं आहे. मी या ठिकाणी आलं आणि लसूण याची पेस्ट न वापरता ते वेगळे वेगळे वापरलेले आहेत. ठीक आहे, कारण माझ्याकडे पेस्ट नाही आहे. बरं, हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे. हे परतवून झालं की तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. यामध्ये मी घालत आहे कांदा. कांदा सुरुवातीला घालून घ्यायचा आहे कारण कांद्याला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. कांदा शिजत असताना तुम्ही यामध्ये मीठ नका घालू, कारण जर सुरुवातीला कांद्यामध्ये मीठ घातलं तर त्याला चव येते चांगली, पण कांदा खूप जास्त मऊ पडतो. म्हणून मग कांद्याला शिजायला घालत असताना मीठ नाही घालायचे. यानंतर कांदा थोडासा परतवून झाला, तो थोडासा शिजला की मग यामध्ये बाकीच्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. भाज्या घालण्याच्या अगोदर यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता, पण मी या ठिकाणी वापरली आहे लाल मिरची. मी 2-3 लाल मिरच्या तुकडे करून घातलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची आरामात वापरू शकता. मिरची 1 मिनिटभरासाठी परतवून झाली की मग यामध्ये आपण भाज्या घालायला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला घालून घ्यायचा आहे वाटाणा. सध्या मार्केटमध्ये हिरवा वाटाणा अतिशय सुंदर असा उपलब्ध झालेला आहे. मग मी या ठिकाणी फ्रेश वाटाणा वापरला. तुमच्याकडे नसेल, फ्रोझन असेल तर तोही घालून घेऊ शकता. ठीक आहे. वाटाणा सुरुवातीला घालायचा आहे कारण वाटाणा ताजा आहे आणि तो शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. तुम्ही जर फ्रोझनचा वापरणार असाल तर त्याला शिजायला थोडा कमी वेळ लागतो. तो 1-2 मिनिट परतवून घ्यायचा. त्यानंतर मी गाजर घातलेला आहे आणि सिमला मिरची बारीक कापून घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी फ्रेंच बीन्स वापरू शकता, किंवा मग 2-3 प्रकारच्या ज्या बेल पेपर्स म्हणजे सिमला मिरची येतात त्याही तुम्ही वापरून आरामात घेऊ शकता. हे सगळं छान परतवून झालं की मग यामध्ये पाणी वगैरे न घालता झाकण ठेवून या सर्व भाज्या 2 ते 3 मिनिटासाठी परतवून घ्यायच्यात. जास्त वेळ अजिबात लागणार नाही आहे ह्या सगळ्याला शिजण्यासाठी. तसंही आपण बिर्याणी बनवतो आहे त्यामुळे थोडासा क्रंचीनेस या भाज्यांमध्ये लागला की तो अतिशय सुंदर लागतो. म्हणजे मला आणि श्रावणीला, आम्हाला सर्वांनाच पर्सनली भरपूर आवडतो. ठीक आहे. यानंतर यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो सगळ्यात शेवटी घालायचं आहे कारण त्याला थोडंसं जास्त पाणी सुटतं. मग टोमॅटो घालून घेतला की मग यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण टोमॅटो पाणी सोडतंच. त्याचबरोबर आपण मीठ घातलं की मग ते सर्व पाणी सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स होऊन जाईल आणि आपल्या भाज्यांना मिठाचीही सुंदर अशी चव लागेल. ठीक आहे. आता टोमॅटो घातल्यानंतर मीठ घातलं होतं, मग ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम मस्त परफेक्टली ते इव्हनली सगळ्या भाज्यांना मीठ कोट झालं पाहिजे असं करायचं आहे आणि 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि आपल्या भाज्या सगळ्या छान परतवून घ्यायच्यात. हे सगळं परतवून झालं की मग आता मसाले घालायचे आहेत. सर्वात अगोदर पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धनेजिरे पूड आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे. त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आणि हा आहे आपला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ, जो मी सुरुवातीला बोलले होते ना तुम्हाला की एक पदार्थ वापरायचा आहे. ते आहे 1 ते 2 चमचे लिंबाचा रस. यामध्ये लिंबाचा रस वापरल्यामुळे आपल्या बिर्याणीला सुंदर खमंग अशी चव येते. पण हो, जर तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल, म्हणजे लिंबू घरामध्ये अवेलेबल नसेल तर काही हरकत नाही आहे. या ठिकाणी तुम्ही दही वापरू शकता. दही पण नाही आहे तर मग तुम्ही या ठिकाणी वापरू शकता 1 अर्धा चमचा आमचूर पावडर. त्यामुळे जी खट्टी मिठी अशी टेस्ट येते ना, ती खूप छान लागते. हे सगळं मसाले परतवून घ्यायचेत 1 मिनिटभरासाठी. मसाले आणि भाज्या छान परतवून झाल्यानंतर यामध्ये शिल्लक राहिलेला जो भात आहे तो घालायचा आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे. 1 3-4 मिनिट याला छान परतवून घ्यायचं आहे भाताला
म्हणजेच झाकण वगैरे न ठेवता तो पहिला छान परतवून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेम ठेवायची आहे यावेळेला, कारण जास्त हाय फ्लेम जर ठेवली तर तुमचा भात कडक होणार, तो तेवढा छान सॉफ्ट लागणार नाही आहे. म्हणून मीडियम फ्लेमवर आपण हे सगळं भाज्या आणि भात परतवून घ्यायचं आहे. मग काय, आपली बिर्याणी अगदीच तयार झालेली आहे. म्हणजे 70% आपली बिर्याणी आत्ता तयार झालेली आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ही बिर्याणी बनवण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही. 15 ते 20 मिनिटातच ही बिर्याणी अगदी तयार होते. कारण भाज्या चॉप करून परतवून घ्यायला 5 ते 7 मिनिट लागतात आणि त्यानंतर वाफ घेण्यासाठी त्याला 3 ते 4 मिनिट लागतात. सर्व भाज्या आणि भात मिक्स करून झाला की त्यावर वाफ काढून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटासाठी. म्हणजे आपली बिर्याणी आरामात तयार झालेली आहे. ठीक आहे, अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. बरं, आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायचे. आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.